नमस्कार मित्रांनो, हिंदी चित्रपटाचं नाव माझ्या डोळ्यासमोर येतंय, बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी। इथे बेटा नंबरी तो बाप 10 नंबरी असं म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण होते। इथे बेटा म्हणजे तात्या, तात्या म्हणजे आपले डोनाल्ड तात्या ट्रम्प आणि अमेरिका कोणाचा बेटा आहे तर ब्रिटन, म्हणजे जी ज्याला मदर ऑफ मॉडर्न डेमोक्रेसी म्हणतात, आधुनिक लोकशाहीची जननी वगैरे असलेला ब्रिटन। कारण एका प्रकारे ब्रिटनमधूनच लोक जाऊन इतरही देशातून आले, पण मुख्यतः ब्रिटनमधून जाऊन अमेरिकानंतर त्यांनी स्वातंत्र्य युद्ध लढून अमेरिका स्वतंत्र झाली आणि त्यामुळे अमेरिका बेटाच राहील आणि ब्रिटन बाप राहील। आणि अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार H1B व्हिसाबद्दल काही कठोर निर्णय घेण्याचा विचार करत असताना किंवा इतर देशातनं अमेरिकेत बेकायदेशीररित्या येऊन राहणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करत असताना ब्रिटनमध्ये मात्र गंमत जम्मत चालली आहे। दररोज हजारोंचे मोर्चे निघत आहेत, हजारो लोक छोट्या होड्यांमधनं ब्रिटनच्या किनाऱ्यावर येऊन तिथे असायलम सीकर म्हणजे शरणार्थी म्हणून ब्रिटनमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत। ब्रिटिश लोक कायदाप्रिय असल्यामुळे, न्यायप्रिय असल्यामुळे अशा लोकांना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करायचं, त्यांना आपला बचाव करण्याची संधी द्यायची आणि मग ते सांगणार की मी शरणार्थी म्हणून का इथे येऊ इच्छितो। मग जर ते मान्य झालं, अमान्य झालं तर त्याला परत पाठवायचं। या प्रक्रियेत तिथेही आपल्यासारखीच परिस्थिती आहे की पुरेशी न्यायालय नाही, पुरेशी यंत्रणा नाही आणि तोपर्यंत या लोकांची राहायची खायची व्यवस्था करायची असल्यामुळे यांना अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये ठेवण्यात येतं आहे, त्यांच्यावर करदात्यांचे पैसे खर्च करण्यात येत आहेत आणि त्याच्यामुळे ब्रिटनमध्ये वातावरण ढवळून निघालेलं आहे। एवढं ढवळून निघालेलं आहे की एका प्रकारे तिथलं जे डावं सरकार आहे, लेबर पक्षाचं सरकार आहे, ते अवघ्या वर्षभरात त्याची अवस्था जशी डॉक्टर मनमोहन सिंग सरकारची अवस्था 2012-13 मध्ये झाली होती की चालू आहे गाडी कशी तरी, तशी अवस्था झालेली आहे। पण त्याचा फायदा उजव्या विचारांच्या पक्षाला होतोय अशातला भाग नाही। आणखीन एक नवीन पक्ष म्हणजे शिवसेना ही फार चालत नाही आणि मनसे पुढे आले आणि मनसेने शिवसेनेला झाकोळून टाकलंय अशी परिस्थिती ब्रिटनमध्ये झालेली आहे। अर्थात तिथे शिवसेना मनसे म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो। तिथे एक रिफॉर्म UK नावाचा नवीन पक्ष, नवीन म्हणजे तसा तो फार नवीन नाही आहे, पण आत्ता त्यांचे फक्त 4 खासदार आहेत, 4, आणि पुढच्या निवडणुकीत या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असा आत्ता अंदाज वर्तवला जातो। अजून सरकारची 3 वर्ष आहेत, पण सरकार 3 वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल की नाही सांगता येत नाही आणि जेव्हा निवडणुका होतील तेव्हा रिफॉर्म UK पक्षाला एक हाती सत्ता, म्हणजे इथे एक हाती सत्ता मिळणार नाही, कदाचित एक हात पण मिळेल की नाही माहिती नाही, पण तिथे एक हाती सत्ता मिळू शकते अशी शक्यता आता तिथे वर्तवली जात आहे। आणि या रिफॉर्म UK पक्षाचे नेते नायजेल फराज यांनी काल एक बॉम्ब गोळा टाकला। त्यांनी सांगितलं तर मी काय फक्त बेकायदेशीर लोकांनाही हाकलणार नाही आहे, मी तर कायदेशीर लोकांनाही हाकलणार आहे। आता कायदेशीर लोक म्हणजे कोण तर जे लोक ब्रिटनमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त काळ राहत आहेत आणि काहीतरी काम करत आहेत, केस कापतायत, कोणाचे तरी टॅक्सी चालवत आहेत, गाड्या धुत आहेत किंवा कुठल्या तरी कंपन्यांचे जनरल मॅनेजर आहेत किंवा काही करत आहेत, पण काम करत आहेत आणि ब्रिटनमध्ये राहत आहेत, त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होतो। तुमची 5 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला ILR नावाचं स्टेटस मिळतं। आता ILR म्हणजे काय तर त्याला काहीतरी इनडेफिनेट लीव टू रिमेन वगैरे असं काहीतरी म्हणतात। म्हणजे तुम्ही तिथे ग्रीन कार्ड जसं अमेरिकेच्या बाबतीत असतं तशीच ही गोष्ट आहे की तुम्ही अमर्यादित काळासाठी तुम्ही ब्रिटनमध्ये राहू शकतात एकदा तुम्हाला ILR स्टेटस मिळालं की। आणि मग ILR स्टेटस मिळालं की मग त्याच्यानंतर 1 वर्ष राहिल्यानंतर तुम्ही नागरिकत्वासाठी अर्ज करू शकता। अर्थात त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात, फुकट नाही आहे, पण पैसे भरून तुम्हाला ब्रिटन नागरिकत्व मिळू शकतं। पण एकदा तुम्हाला ILR स्टेटस मिळालं
की तुम्ही तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांनाही तुम्ही आणू शकता आणि मग तुम्हाला आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना ब्रिटिश शिक्षण व्यवस्था, ब्रिटिश आरोग्य व्यवस्था सगळ्याचे फायदे मिळतात. म्हणजे इथेही तीच परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेत ज्या सेवा पालिकेच्या सेवा आहेत त्याचा फायदा घेणारे मराठी लोक कमी आहेत, बाहेरनं आलेले लोक जास्त आहेत. जे कर भरत नाहीत त्यांचं प्रमाण तर सगळ्यात जास्त आहे. पण आपण एकाच देशात राहत असल्यामुळे आपण त्याबद्दल बोलू शकत नाही, त्याच्याबद्दल आंदोलन करू शकत नाही, कारण देशात संविधानाने प्रत्येकाला कुठेही जाण्याचा, कुठेही राहण्याचा अधिकार दिलेला आहे. पण ही गोष्ट जशी इकडे आहे की मुंबई महानगरपालिकेच्या किंवा राज्य सरकारच्या ज्या सेवा आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये त्याचा फायदा हा तिथले स्थानिक लोकांपेक्षा बाहेरनं आलेले लोक जास्त घेत आहेत. तीच परिस्थिती ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनमध्ये तर गंमत अशी सुरू आहे की अनेक जण, म्हणजे ज्यांना थोडंसं आधी मागे जातो, हे जे तिथलं उजव्या विचारांचं, हुजूर पक्षाचं, कॉन्झर्वेटिव्ह, टोरीज जे काय म्हणतात त्याला, ते सरकार आहे. आणि त्या सरकारनी आग्रहाने ब्रेक्झिट करून घेतलं, म्हणजे युरोपियन महासंघापासून ब्रिटनला वेगळं काढलं. कारण त्यांचा आरोप होता की हे जे सगळे पोलिश प्लंबर, म्हणजे जे सगळे प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन आणि हे जे सगळे असे लोक येत आहेत, हे पोलंड, रोमेनिया, बल्गेरिया वगैरे वगैरे, या लॅटविया, लिथुएनिया या देशात येत आहेत. आणि त्याच्यामुळे ब्रिटिश लोकांचे हक्काचे रोजगार जात आहेत. आणि ब्रेक्झिट झाल्यामुळे या लोकांचं ब्रिटनमध्ये येणं कमी झालं. पण त्यांची जागा कोणी घेतली तर पाकिस्तानी, बांगलादेशी, केनियन, भारतीय पण, मलेशियन, हे असे लोक, सगळे आफ्रिकेतले लोक यायला लागले, बोटी भरभरून यायला लागले. पण त्याच्यातही सगळ्यात जास्त जर कुठले लोक त्याच्यात आले असतील ज्यांना ILR स्टेटस मिळाला, म्हणजे ज्यांना एका प्रकारे कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार ज्यांना मिळाला ब्रेक्झिट झाल्यानंतर, ते मुख्यतः अफगाणिस्तानचे होते, युक्रेनचे आहेत, सिरियातले आहेत, म्हणजे ज्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातनं त्यांना घेण्यात आलं. आणि 5 वर्ष आता त्यांची झालेली आहेत, होत आहेत. आणि नायजेल फराज यांचा आकडा त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त असू शकतं, कारण विरोधी पक्षांना आकडे वाढवून सांगायची तशी सवय असते. पण पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 8 लाख लोक ब्रिटनमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास पात्र होणार आहेत. एकदा त्यांना कायमस्वरूपी वास्तव्यास ते पात्र झाले की मग ते आपल्या गावावरनं, आपल्या देशातनं आपले आई वडील, आपला लग्न न झालेली बहीण किंवा त्या बायकोचा भाऊ, असे सगळे आपल्यावर अवलंबून असलेले लोक आणू शकतात, आपल्यावर अवलंबून असलेले. आणि हे लोक काय काम करतात तर टॅक्सी चालवतात, गाड्या धुतात, म्हणजे केस कापतात. म्हणजे यांचं काही असं नसतं की हे इथे लाखो पाऊंड कमावतात. यांची कमाई महिन्याला 2000-3000 पाऊंड, तेवढी पण नाही. आणि त्यांच्यावर 4 जण अवलंबून असणारे आले आणि ते सगळेजण सरकारी शाळांमध्ये फुकट शिकणार, सरकारी रुग्णालयांमध्ये फुकट उपचार घेणार किंवा कमी पैशात उपचार घेणार. आणि त्याच्यामुळे ब्रिटिश व्यवस्था कोलमडते. ब्रिटिश आरोग्य व्यवस्था, जी जगातली सगळ्यात चांगली आरोग्य व्यवस्था असं म्हटलं जात होतं, त्याच्यावर प्रचंड प्रेशर आहे. ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेवर प्रचंड प्रेशर आहे. आणि हा ब्रिटनमध्ये मोठा राजकीय मुद्दा झालेला आहे. आणि त्यामुळे नायजेल फराज यांनी सांगितलेलं आहे की मी या सगळ्या लोकांना तर, बेकायदेशीर लोकांना तर हाकलून देणारच आहे. अर्थात ते काही सोपं नाही आहे, कारण लगेच आपल्यासारखं तिथेही, म्हणजे आपली पण आपल्याही राजकीय व्यवस्थेची जननी ब्रिटनच आहे. त्यामुळे तिथे कोर्टात जा, कोर्टात खटले चालवा, मग निकाल, म्हणजे हे सगळे तिथेही भानगडी आहेत. पण तरी देखील फराज यांचं म्हणणं आहे, नायजेल फराज यांचं म्हणणं आहे की मी जसं बेकायदेशीर लोकांना, जे असायलम सीकर असतात त्यांना जसं हाकलणार आहे, कारण त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही काय करता. आणि याच्या पंजाबी लोकही भरपूर आहेत, आपल्याकडचे लोक येतात, ते नेपाळमधले लोक आहेत की ते ब्रिटनमध्ये कुठल्या आधारावर येतात की मी शीख असल्यामुळे माझा धर्माच्या नावावर माझ्यावर छळ होतो, किंवा मी LGBT समलैंगिक असल्यामुळे माझा छळ होतो, किंवा माझ्या गावामध्ये जातीच्या आधारावर माझा छळ होतो, माझ्या वंशाच्या आधारावर माझा छळ होतो. या कारणाने तुम्ही ब्रिटनमध्ये येता. पाकिस्तानी तर याच्यामध्ये एकदम नंबर 1 आहेत, म्हणजे पाकिस्तानांचं तर अशा गोष्टीत हात धरूच शकत नाही कोणी. आणि मग एकदा ते आले की म्हणजे तुम्ही काय येता, कारण तुम्हाला असं सांगायचं असतं की मी पाकिस्तानात राहू शकत नाही, मी पाकिस्तानात गेलो तर मला जीवे मारतील, मला त्रास सहन करावा लागेल, आणि म्हणून तुम्ही ब्रिटनमध्ये येता. आणि ज्या दिवशी तुम्हाला ब्रिटनचं नागरिकत्व, शरणार्थी म्हणून मान्यता आणि नंतर नागरिकत्व मिळतं, लगेच 2 महिन्यात तुम्ही पाकिस्तानला परत जाता आणि मग इथल्या पैशांनी तिथे प्रॉपर्टी विकत घेता, तिकडे लग्न करता,
मग त्या बायकोला इकडे आणता, मग तुमच्या आईवडिलांना तिकडनं इथे आणता आणि मग 5 हम 2 हमारे 5 हमारे 6 असं सगळं ते ब्रिटनमध्ये चालू राहतं. आणि त्याच्यामुळे ब्रिटनमधल्या व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. म्हणजे त्यांचा हा प्रश्न आहे की जर तू ब्रिटनमध्ये आलास तर तू या आधारावर आलास की तू तुझ्या देशात राहू शकत नाही, मग नागरिकत्व मिळायला कसं तू परत जातोस. म्हणजे याचा अर्थ हे शरणार्थी प्रकरण, यातलं बरीचशी प्रकरणं ही बोगस आहेत, बनावट आहेत, हे तिथल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा आरोप आहे. आणि दुसरीकडे जे कायदेशीररित्या ही लोक आलेले आहेत आणि काम करत आहेत, फराज यांचं म्हणणं आहे की कायदेशीर आलेल्यांपैकी अनेक जण तरुण आहेत आणि ते येतात आणि नंतर आपल्या बायका मुलांना आणतात. म्हणजे वरकरणी असं दिसतं की ते कष्ट करतात आणि ब्रिटिश अर्थव्यवस्थेला हातभार लावतात, पण त्यांची कुटुंब कबिला येतो तेव्हा ते काही ब्रिटिश अर्थव्यवस्थेला हातभार लावत नाहीत. आणि त्याच्यानंतर पुन्हा जे सगळं जिहादी वातावरण ब्रिटनमध्ये आत्ता निर्माण झालेलं आहे, रस्त्यावर लोक नमाज पडायला बसतात, ट्रॅफिक अडतं, हे जे इथे मुंबईत चालणाऱ्या गोष्टी आता तिथे लंडनमध्ये घडायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे जे मूळचे गोरे ब्रिटिश नागरिक आहेत ते कंटाळले, त्यांना कळत नाही की काय करायचं. म्हणजे हे भारत, पाकिस्तान, बांगलादेशमधनं हे काय आलं आपल्याकडे, हे हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर उत्तर काढण्याचा तो प्रयत्न करत आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी एका प्रकारे बेकायदेशीर लोकांविरुद्धच कारवाई करण्याचे आणि कायदेशीररित्या येणाऱ्या लोकांचे अधिकार कमी करण्याचे, म्हणजे त्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. पण ब्रिटनमध्ये जर रिफॉर्म UKचं सरकार आलं तर त्यांचं म्हणणं आहे की जे कायमस्वरूपी लोक राहत आहेत तिथे त्यांना देखील सांगण्यात येईल की तुमचं उत्पन्न जर एका ठराविक रेषेच्या वरती नसेल, म्हणजे महिना तुम्ही 3-4 हजार पाऊंड कमीत कमी कमावणार नसाल तर तुम्हाला व्हिसासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. तुम्हाला तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना इकडे आणता येणार नाही. तुम्हाला जर एकदा ते स्टेटस मिळालं आणि तुम्ही मग ब्रिटन सोडलं काही काळासाठी की लगेच तुमचं जे स्टेटस आहे ते रद्द करण्यात येईल. म्हणजे एका प्रकारे तुम्हाला सातत्याने तुम्हाला चांगलं इंग्लिश बोलता आलं पाहिजे, कारण हे पाकिस्तानी बांगलादेशी लोक आहेत तर त्यांचं इंग्लिशचं पण बोंबा असतात आणि त्यामुळे त्यांना बोलता येत नाही, त्यामुळे तुम्हाला इंग्लिशची पण परीक्षा द्यावी लागेल. अशा प्रकारच्या अनेक परीक्षा, अटी, शर्ती त्यांनी लावण्याची घोषणा केलेली आहे. अर्थात अजून निवडणुकांना 3 वर्षाचा अवकाश आहे, कदाचित सरकार लवकर पडू शकेल, मध्यावधी निवडणुका होऊ शकतील आणि तोपर्यंत ब्रिटनमध्ये परिस्थिती काय राहील माहिती नाही. कारण फराज सोज्वळ वाटावेत असे लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत. जो टॉमी रॉबिन्सन आणि हे जे सगळे आहेत ते तर एका प्रकारे यांच्या दृष्टीने ते तर गुंडपुंडच लोक आहेत, पण ते लोकही आता खूप लोकप्रिय होत आहेत. आणि त्यामुळे फराज आत्ता लोकप्रिय असले तरी पुढच्या 2 वर्षात त्यांच्यापेक्षा आणखीन जहाल कोणतरी राजकीय नेता तिथे अस्तित्वात येईल आणि तो काय करेल सांगता येत नाही. आणि म्हणून म्हटलं की अमेरिका जर नंबरी असेल तर ब्रिटन आता 10 नंबरी होण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीयांना याचा फारसा धोका नसला, कारण बरेच भारतीय ब्रिटनमधले, अर्थात त्याच्यातही असे सगळे पंजाबमधनं आणि इकडनं तिकडनं गेलेले आहेत, पण बरेचसे भारतीय हे वेल एस्टॅब्लिश्ड, चांगले कमावणारे, चांगले शिकलेले आहेत. याचा जास्त तोटा पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी आणि सिरियन आणि आफ्रिकन लोकांना होणार आहे. पण तरी देखील या सगळ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.